आज आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी उपस्थित असलेले मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार माझे सहकारी श्री कल्याणजी काळे, विक्रमजी काळे, पक्षाच्या राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री कल्याणजी आखाडे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे, श्री महेंद्र दुर्गुडे, सुरेश बिराजदार, सचिन दावडे, अतुल जगताप, रफिकभाई शेख, त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व गोकुळदादा आणि इतरांनी जे काही पक्षप्रवेश करत आहेत ते, अतुलजी जगताप, समीउद्दीन मशायक, असेद पठाण, खालिद पठाण, खोसेभाई, त्यानंतर प्रवीण यादव, नितीनजी बागल, दिग्विजयजी शिंदे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, महिलांच्या निरीक्षक, सामाजिक न्याय सेलचे सन्मान्य पदाधिकारी, विविध सेलचे या जिल्ह्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार मित्र, जिल्ह्यातून आलेले माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, यामध्ये आमच्या महिलांच्या अध्यक्षा आहे सर्वताई कोसे, प्रवीणजी यादव, सुप्रियाताई गुंड, सर्वांची नावं घेतली. कदाचित कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व सन्मान्य व्यासपीठ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश राज्यामध्ये मिळालं, परंतु माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची संधी आम्हाला मिळाली. लोकसभेची उमेदवारी आम्हाला या ठिकाणी लढवायला मिळाली, परंतु त्यावेळेला सुद्धा काही राजकीय समीकरण नजरेसमोर ठेवत पक्षाला त्यावेळेला निर्णय करावा लागला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्याचं काम, पक्षाची ध्येय धोरणं तळागाळामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून व्यासपीठावरती बसलेले सर्वच पदाधिकारी आपापल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने काम करत असतात. शेवटी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवत राज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी काम करतात, देवेंद्रजी नेतृत्व करतात, एकनाथराव शिंदेसुद्धा त्या ठिकाणी काम करत आहे. अशा वेळेला गेल्या 7-9 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. काम करणारा कार्यकर्ता तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असतो, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असतो, महानगरामध्ये महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून काम करत असतो. परंतु दीर्घकाळ या निवडणुका निघालेल्या असल्यामुळे अनेक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये काम करतात. आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आज दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता लोकसभेमध्ये त्या ठिकाणी निर्वाचित झाला. 41 आमदार आज वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून राज्यामध्ये त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघाची सेवा करत आहे. पण पक्ष आणि पक्ष संघटना बळकट करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद उभी केली पाहिजे, या हेतूनेच निर्धार नवपर्वाचाही ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवत मी आणि माझे सर्व प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी फिरतो. उत्तर महाराष्ट्राचा दौरा झाला, जळगाव, नंदुरबार, धुळे शहर, नाशिक शहर आणि गेल्या 3 दिवसापासून संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, काल बीड, लातूर आणि आज आपला धाराशिव आणि मग सोलापूर, असं करत मला पुण्याला जाऊन रात्रीच्या विमानाने दिल्लीला जायचं आहे. कारण दिल्लीचं सुद्धा संसदेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी, प्रमुख नेत्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या आणि मलाही जाणीव आहे, कारण मी कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्येच गेली 40 वर्षापूर्वी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. स्वाभाविकपणाने पक्ष आणि पक्षाचे पाल्यामुळे खोरवर उद्भवायचे असतील तर विविध विकास कामं आपापल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजेत, असा कार्यकर्त्यांचा आग्रह नक्की त्या ठिकाणी असतो. इथेही त्या आग्रहाला अनुसरून आदरणीय दादांच्या माध्यमातून अधिक विकास कामं आपल्याला कशामध्ये मिळू शकतील याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं निश्चित राहील. याच्यात आपल्यापैकी कोणाच्या मनामध्ये संदेह असं काही कारण नाही. पण हे सगळं करत असताना, आज NDAमध्ये सहभागी होत असताना, राज्याच्या महायुतीमध्ये सहभागी होत असताना एक निर्णय आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतला. दादाच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, मी स्वतः असेल, मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे असतील, धनंजय मुंडे असतील, त्याला विधिमंडळामध्ये
सदस्य असलेले 43 आमदार असतील, आम्ही एक सामुदायिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतला की बहुजन समाजाचा व्यापक ही जर काही साधायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. आम्हाला विश्वास वाटला की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला 10 वर्ष या देशामध्ये काम चाललं आहे, राज्यामध्ये सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक वेगळं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये निर्माण झालं की पुन्हा एकदा इंडियाचं सरकार देशामध्ये आल्याच्या नंतर घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच रद्द केली झाली. स्वाभाविकपणाने आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये नव्हेच तर घटनेच्या बद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक साशंकतेचं वातावरण अशा खोट्या अपप्रचाराच्या माध्यमातून त्याला निर्माण करण्यात आले. आदिवासी बांधवांना सुद्धा वाटलं या ठिकाणी आदिवासी सेलनी माझं या ठिकाणी स्वागत केलं, सामाजिक न्यायाच्या सेलनी या ठिकाणी स्वागत केलं. त्या आदिवासी बांधवांना सुद्धा वाटलं की मूळ ज्यावेळेला घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेमध्ये आदिवासी बांधवांना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा जर काय घटना बदलली गेली तर ते आमचं आरक्षण आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती. आम्ही सर्वजण सांगत होतो, आजही मी ठामपणाने सांगतो आहे की चंद्र सूर्य ताऱ्या असेपर्यंत या देशातली घटना कोणी बदलणार नाही. त्या घटनेशी एकूण राहूनच ही संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करणार. अशा वेळेला एक भव्य दिव्य यश मिळाल्याच्या नंतर आज विदर्भ असेल, पूर्व पश्चिम मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, आता पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या पक्षामध्ये दीर्घकाळ काम करणारे अनेक नेते मग ज्यांनी विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून आमदार म्हणून काम केले, लोकसभेमध्ये सदस्य या नात्याने खासदार म्हणून काम केले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, काही ठिकाणी महापौर, या सगळ्यांचा आज पक्षप्रवेश गेले 7-8 महिने प्रचंड प्रमाणावरती दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहे. याचा अर्थ असा आहे आणि विशेष करून अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे. सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचाराला सोबत घेतच आम्ही वाटचाल करतो आहोत. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. पण अशा पैकी पक्षप्रवेश आज मोठ्या प्रमाणावरती झालेले आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्याला महायुती म्हणून आम्ही सगळेजण बसलो. महायुती अबाधित राहिली पाहिजे, महायुती एकसंघ राहिली पाहिजे. पण दीर्घकालाच्या नंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेला मी ठरवलं की राज्यभर दौरा करावा, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मत समजून घ्यावं, त्यांच्या मनाच्या संवेदना समजून त्या ठिकाणी घ्याव्या. दीर्घकाळ बूथ लेवलवरती काम करणारा कार्यकर्ता निश्चयाने अजितदादांच्या पाठीमागे उभा राहिला. पण आज आमचा सत्तेमधला सहभाग देशाच्या पाठीवरती वाखाणण्याजोगा त्या ठिकाणी आहे. हे सारं श्रेय जर काय कोणाला जातं तर तुमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्रभरामध्ये राबतात, त्यांना ते जातं. त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो. ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील त्याच्या अगोदर समन्वय समिती बसेलच. राज्यभरातला माझ्या दौऱ्याचा तपशीलसुद्धा मी आमच्या कोअर कमिटीच्या समोर त्या ठिकाणी ठेवणार आहे. स्वाभाविकपणाने अजितदादा असतील, भुजबळसाहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, सगळे हसन मुश्रीफ असतील, दिलीपराव असतील, धनंजय असतील, आम्ही सगळेजण बसून या संदर्भातला आढावा त्या ठिकाणी देऊ. माझ्या फ्रंटलचे सर्व पदाधिकारीसुद्धा त्यावेळेला त्यांच्याजवळ आढावा देताना मी मुद्दाम उपस्थित ठेवणार आहे. आणि या सर्वांनी मिळून तुमच्या संवेदनाने तुमचं मत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने नेमकं काय धोरण घ्यावं हे या पद्धतीने स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी आपल्याला आश्वासित करतो आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला अभिप्रेत असेल ते वरिष्ठ पातळीवरती करण्याच्या दृष्टीकोनातून माझ्याकडनं स्वच्छपणाची भूमिका घेतली जाईल. आता स्थानिक पातळीवरती एसयूची नियुक्त्या असतील, त्या तालुक्याच्या तालुकास्तरीय समिती असतील, जिल्हास्तरीय समिती असतील, हे सुद्धा लवकरात लवकर करण्याचं नियोजन वरिष्ठ पातळीवरती आम्ही ठरवत आहोत. त्याच्यामध्ये 3 पक्षाला नेमकं काय काय स्थान राहणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा एक आराखडा, ढोबळ आराखडा आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ठरवलेला आहे. तो आराखडा एकदा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याच्यानंतर सत्वरपणाने त्या संदर्भातली अंमलबजावणी त्या ठिकाणी होईल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. नियोजित वेळेपेक्षा मी माझ्या अगोदरच्या दौऱ्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यात वेळेवरती पोहोचलो. पण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पोचायला उशीर झाला. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवराय महाराजांचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण गेलो. त्यामुळे थोडासा विलंबाने या ठिकाणी पोहोचलो. याच्याबद्दल मी आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की या जिल्ह्याच्याकडे विशेष लक्ष देत
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही लक्ष देतो आहोत। संपर्क मंत्री नेमलेले आहेत, का संपर्क मंत्री या ठिकाणी पोहोचले नाही याचा सुद्धा आढावा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेईन। आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा या बाबतीमधली माहिती त्या ठिकाणी आम्ही सांगू। संपर्क मंत्र्यांना आम्ही ठामपणाने सांगितलेलं आहे, किमान महिन्यातून त्यांनी जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी केलाच पाहिजे। कार्यकर्त्यांना मनोबल दिलं पाहिजे, केवळ जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी न जाता त्या जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवावं, पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोलवावं, महिला संघटनेला निमंत्रित करावं, युवकांना बोलावं, सामाजिक न्याय, ओबीसी, अल्पसंख्याक सेल जे म्हणून आज आपले वेगवेगळे सेल त्या ठिकाणी आहेत, या सर्व सेलला त्या ठिकाणी बोलवत अशा पद्धतीची पक्षाची रचना पूर्णपणाने भक्कम पाठबंधाऱ्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही सर्वांना त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या सर्वांचं स्वागतही करतो, आभारी मानतो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी इथल्या सर्व सहकार्यांना एकत्रितपणाने घेत योग्य तो निर्णय आम्ही पुढच्या कालावधीमध्ये घेऊ, एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो। आज महादेवराव निंबाळे उमरग्याचे त्यांचे सहकारी सौभाग्यवती अर्चनाताई सरवदे व त्यांच्या सहकारी जीवन भरडे, स्वप्नील बनसोडे, सय्यद हुसेन, अहमद चाऊस आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो। प्रताप कदम जे RPIचे संघटक आहेत, धर्मशील कदम जे बहुजन वंचित शहराचे शहराध्यक्ष आहेत, राजाभाऊ चाटुफळे जे असतील सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचं सुद्धा मी स्वागत करतो। आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।